नमस्कार मंडळी, मी वेदांत जिंदरकर. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता वाजले दुपारचे 1 आणि मी जातो आता सोमला आणायला. तर कॉलेजात गेलेला, म्हणजे मी पण गेलेलो, पण माझं कॉलेज लवकर सुटलेलं. तर त्याचं प्रॅक्टिकल वगैरे होतं, तर त्याला आता आणायला जातो आहे. आणि पाठी आम्ही नवीन लादी वगैरे बसवली, तुळस बसवली आणि घराचं काम केलं आहे. तर दाखवतो. तर मंडळी, लादी वगैरे बसवली आणि तुळस बसवली. तर मंडळी बघा, इथे ग्रीन नेट वगैरे लावले, तर याच्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही. हे बघा. आणि अजून घराचं काम वगैरे करायचं आहे. आतमध्ये कलर वगैरे काढायचं आहे. तर नागपंचमीच्या अगोदर 4-5 दिवस पप्पा वगैरे येणार आहेत, तर तेव्हा कलर काढणार आहे. तर चला आता आपण निघूया. पायंगणीत आलो आहे आणि समोरून एस टी येते, ते बघा. तर मंडळी, सोमला आणि घेतले आणि आता चाललो आहे घरी. तर चला घरी भेटूया. तर मंडळी, आता सोमला घेऊन आलो आहे आणि अचानक आमचा वांगणी मठात जायचा प्लॅन ठरला आहे. तर आम्ही संध्याकाळी 6च्या दरम्यान वांगणीच्या मठात वगैरे जाणार आहोत. तर हा ब्लॉग आता मी डायरेक्ट संध्याकाळी कंटिन्यू करतो. तर ब्लॉग पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया संध्याकाळी. तर म्हणजे आता दुपारचे 2 वाजलेत आणि पावसाला जर सुरुवात झाली आणि वारा पण जोरदार लागतोय. पाऊस तर जोरात पडतोय आणि असाच पाऊस पडत राहिला तर संध्याकाळचं आपलं मठात जाणं कॅन्सल होऊ शकतं. कसला पाऊस पडतोय बघा. तर म्हणजे तिकडे तुम्हाला पाणी दिसतं का माहिती, तर तिकडे सकाळी पाणी दिसत नव्हतं, तर आता पाऊस पडला आहे. तर आताच्या पावसाने तिथे एवढं पाणी साचलं. ते पाण्यापासून कळलं असेल की किती पाऊस पडला. तर पाऊस कमी झाला तर संध्याकाळी आपण मठात जाऊ, नाही तर सोम काय बोलतो ते बघू आणि त्याची गाडी घेऊन जायची आज. तर बघूया तो काय बोलतोय ते. तर म्हणजे हा माझा मासा आहे, ब्लॅकी. तर एकच मासा आहे आणि मासे घ्यायचे आहेत गोल्डफिश वगैरे. तर अजून म्हणजे शॉपमध्ये आले नाहीत, तर हा एकच मासा आहे आणि लाईट. ते सोम काय बोलतोय ते बघूया. रेनकोट वगैरे घालून जायचं असेल तर जाऊ. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. तर चला. तर म्हणजे पाऊस कमी झाला आहे, बघू शकता. तर आता आम्ही जातो रेनकोट घेऊन. तर चला. तर मंडळी, आता आपण आलो आहे वांगणीच्या मठात. तर समोर बघू शकता.
तर मंडळी आता मी स्वामी समर्थांच्या मंडळामध्ये आहे आणि येथून समोरचा व्ह्यू कसा येतो तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मंडळी, तिथे सुंदर असा व्ह्यू आहे समोरचा. मंदिराचा पूर्ण ब्लॉग आपण कधीतरी नक्की बनवू आणि मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊ. तर आता अध्यक्ष वगैरे नसल्यामुळे माहिती आपल्याला जाणून घेता आली नाही. तर पुढचं नक्की आपण या मंदिराविषयी एक ब्लॉग बनवू. तर आता आपण या ब्लॉगमध्ये आरती वगैरे बघूया कशी करतात ते. तर चला. तर मंडळी आता आपण आरतीसाठी संगीत साथ करायला बसलो आहे. तर पेटीवर सोम आहे आणि मी पकवाज वाजवतो आहे. तर आता श्री स्वामी समर्थांना आणि धूप वगैरे घालत आहेत.
तर मंडई आरती वगैरे झाली आणि आता आपण घरी चाललो आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच वॉचिंग. बाय बाय.